मैत्रिणींनो, आज आपण वैभवलक्ष्मीच्या व्रताची कथा ऐकणार आहोत. वैभवलक्ष्मी व्रताची कथा. एक नगर होते. त्या नगरात सुमित्रा व सहदेव नावाचे नवरा बायको राहत होते. दोघेही परोपकारी वृत्तीचे व दयाळू होते. दोघेही देवाची मनापासून भक्ती करत असत. घरात येणाऱ्या अतिथीचे आनंदाने स्वागत करत असत. गरजूंना मदत करीत असत. दोघेही अत्यंत सुखात व आनंदात राहत होते. दारात वैभव पाणी भरत होते. गुळ असला की मुळे चिटकतात, तसे पैसा जवळ असला की अनेक मित्र येऊन चिटकतात. सहदेवाला अनेक मित्र होते, पण काही मित्र चांगले नव्हते. दारूबाज व जुगारी होते. त्यांच्या संगतीने सहदेव दारू पिऊ लागला, जुगार खेळू लागला. हे त्याचे व्यसन इतके वाढत गेले की कामधंदा सोडून देऊन तो दारू पिऊन मस्त राहू लागला. जुगाराचाही नाद लागला आणि त्याच्या सुखाला समृद्धीला गळती लागली. सगळी समृद्धी झिरपून गेली आणि घरात दारिद्र्य आले. बिचारी सुमित्रा लंकेची पार्वती बनली. घरात काही उरले नाही. आता सारे नातेवाईक सोडून गेले, मित्र सोडून गेले आणि त्यामुळे सहदेव जास्त चिडला. सुमित्रेला मारहाण करू लागला. सुमित्रेला काय करावे सुचेना. तिने लक्ष्मी मातेचा रात्रंदिवस धावा सुरू केला. एक दिवस दुपारी सुमित्रा झोपली होती. स्वप्नात एक स्त्री आली. तिचा चेहरा अत्यंत दिव्य व तेजस्वी दिसत होता. ती सुमित्रेला म्हणाली, सुमित्रा, अगं तू मला ओळखले नाहीस का? अगं लक्ष्मीच्या मंदिरात आपण दोघी भजन गात होतो, गाणी म्हणत होतो. तू खूप दिवसात आली नाहीस म्हणून तुझी चौकशी करायला आले. सुमित्रा, तू का गं येत नाहीस? सुमित्रेने तिला आपली कर्मकहाणी सांगितली आणि त्या स्त्रीच्या खांद्यावर डोके ठेवून ती रडू लागली. तेव्हा त्या स्त्रीने तिला शांत केले आणि म्हणाली, सुमित्रा, ज्या माता लक्ष्मीची तू रात्रंदिवस आराधना करीत आहेस तीच तुला मदत करेल. जरा डोळे उघडून बघ. सुमित्रेने डोळे उघडले आणि आश्चर्यचकित झाली, कारण ती स्त्री म्हणजे प्रत्यक्ष देवी माता होती. सुमित्रेने तिला नमस्कार केला व पायावर डोके ठेवून म्हणाली, माते, मला क्षमा कर, मी तुला ओळखले नाही. देवी म्हणाली, सुमित्रे, अगं साध्या बाईच्या वेशात मी होते, मग तू मला कशी ओळखणार? बरं असू दे. हे बघ, या स्थितीतून तुला बाहेर पडायचे आहे ना? सुमित्रेने हो म्हणून मान डोलावली. तेव्हा देवी म्हणाली, सुमित्रा, तू वैभवलक्ष्मीचे व्रत कर. सुमित्रा म्हणाली, मला तर या व्रताचं काहीच माहीत नाही. अगं मी सांगते ना तुला, हे व्रत कोणत्याही शुक्रवारपासून सुरू केले तरी चालते. हे व्रत करताना उपवासच केला पाहिजे असे नाही. फक्त सकाळ किंवा सायंकाळी स्नान करून एका पाटावर मुठभर तांदूळ पसरावे. त्यावर तांब्याचा गडवा ठेवावा. गडव्यावर एक वाटी किंवा लहान ताटली ठेवावी. त्यात सोन्याचा किंवा चांदीचा दागिना ठेवावा. त्यावर हळद, कुंकू, अक्षता व्हावी. लाल रंगाचे फूल व्हावे. नैवेद्याला एखादे फळ, खीर, गूळ, साखर अशा गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवावा. आरती करावी व सर्वांना प्रसाद देऊन आपण जेवावे. देवीचा जप करावा. त्या दिवशी घरातील वातावरण प्रसन्न ठेवावे. कोणालाही दुखवू नये, कोणाची निंदा करू नये. मनोभावी देवीला नमस्कार करावा. असे 7, 11, 21 किंवा शक्य असेल तर कायमचे शुक्रवार करावे. मात्र देवीची नेहमी आराधना करावी, म्हणजे सर्व अडचणी दूर होतील. पांडवांनी व द्रौपदींनी हेच व्रत केले होते व सर्व संकटातून सही सलामत बाहेर पडले होते. तेव्हा सुमित्रा, तू हे व्रत श्रद्धेने कर, म्हणजे तुझ्या सर्व अडचणीचे निवारण होईल. दुसऱ्या दिवशी शुक्रवार होता. सुमित्रेने देवीने सांगितल्याप्रमाणे वैभवलक्ष्मीची पूजा केली. सोन्याच्या अलंकारावर हळद, कुंकू, फूल वाहिले. आरती केली. शेवटी ओम श्री नम असा एक माळ जप केला. नैवेद्य दाखवून मग ती जेवली. अशा प्रकारे व्रत सुरू झाल्यावर लवकरच सहदेवाच्या स्वभावात फरक पडला. त्याचे दारूचे व्यसन कमी झाले. जुगार खेळणे बंद झाले आणि सहदेव स्वतः चांगला झाला. पुन्हा पूर्ववत झाला. मन लावून काम करू लागला. त्याची आर्थिक स्थिती सुधारली. गेलेले वैभव परत आले आणि ते सुखाने राहू लागले. अशा प्रकारे देवीच्या कृपेने सुमित्रेच्या सर्व अडचणीचे निवारण झाले. जय माता वैभवलक्ष्मी.